होळी म्हणजे काय? भक्त प्रल्हाद मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपचा मुलगा. भक्त प्रल्हादाने मात्र आपल्या सगळ्यांना त्याची आख्यायिका त्याचं चित्र डोळ्यासमोर दाखवलं. काही प्रत्येक ठिकाणी मात्र देव आहे हे दाखवलं. आणि जो मात्र देवाची सेवा करल, जो देवावर विश्वास ठेवल, जो देवाचं भजन पूजन करल, जो देवाच्या कार्यामध्ये रत राहील, त्याला मात्र त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. म्हणून म्हटले देव तारी त्याला कोण मारी, देव तारी त्याला कोण मारी. देवाने तारलं तर मारणारा मात्र जगात कोणीच नाही. आणि मग देव मारी त्याला कोण तारी, देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला कोण तारी, देव मारी त्याला कोण तारी. हिरण्यकश्यप असताना सुद्धा त्याला देवाने मात्र मारलंच का नाही. त्यांनी असं वरदान मागून घेतले होते का कोणाच्याच हाताने मरण नाही, कुठंच मरण नाही, पण एकच मात्र विसरला तो, जागा. घराच्या बाहेर नको, घराच्या आतही नको, वरही नको, खालीही नको, कशानच नको, शास्त्रानं नको, आसरानं नको. तर नखाचा उल्लेख केला नाही आणि उंबऱ्याचा उल्लेख केला नाही. मग देव प्रगट झाला आणि उंबरीवर घेऊन फाडलं त्याला. म्हणून देव मारी त्याला कोणतारी. भक्त प्रल्हादाने मात्र ही आख्यायिका दाखवली. किती मोठे दुःख संकट आले हो, किती मोठ्या दुःख संकटात मात्र भक्त प्रल्हादाला टाकलं का जेणेकरून मात्र त्याच्याकडून भगवंताच्या नामाची जी सवय आहे, जी खोड आहे, ती मात्र जावा, देवापासून त्याने दूर व्हावा. याच्यासाठी किती प्रयत्न केले. मोठ्या कड्यावरून लोटलं, सर्प सोडले, पाण्यात बुडवलं, उकाळत्या तेलाच्या कढईत टाकलं, उकाळच्या तेलाच्या कढईत टाकलं. आपलं तर थोडं तेल उडलं तर बरं 2-4 फोड येऊन जाते. आणि उकाळत्या तेला जसे भजे टाकले तसे तळते, तसं उकाळत्या तेला टाकलं तरी काही झालं नाही, तरी काही झालं नाही. म्हणून मात्र असं करत असताना शेवटी शेवटी हे सगळे प्लॅन कार्यक्रम सगळे फेल गेले. देव तारी त्याला कोण मारी. कार्यक्रम फेल गेले आणि हिरण्यकश्यप मात्र डोक्याला हात लावून बसलं का आता पर्याय शोधायचा काय. तेवढ्यात त्याची बहीण आली, तिचं नाव होतं होलिका. बहीण भावाला भेटायला आली, म्हणली बा काय झालं काय झालं काय झालं. मग तर त्यांनी आख्यायिका सांगितली का मी मोठ्या संकटात आहे, माझ्या पोटी अशा पद्धतीचा मुलगा जन्माला आला, तो सतत मात्र देवाचं नाव घेतो, मला जे आवडत नाही तेच नाव घेतो तो, माझा आणि त्या देवाचा जो विरोध आहे त्याच देवाला आणतो तो. मग बस अशा पद्धतीने मग बहिणीनं मात्र सांगितलं तू चिंता कशाला करतो, मी आहे ना. मी त्या परमेश्वराकडून असं वरदान मागून घेतलं, मला अग्नी जाळू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही. परंतु मात्र काय म्हटलेलं ना, संगतीने माणूस बिघडतो, संगतीने सुधारतो. ग्रह मान एखाद्याचे खराब असले तर तिथं मात्र देवाचं देवही काही करू शकत नाही. म्हणून मात्र कधी एक आख्यायिका होती. मागच्या पावसाळ्यामध्ये 3 जण मोटरसायकली चालली होती. 3 जण मोटरसायकल चालली, वीज पडली. वीज पडली तर ते कुठं पडली, चालू मोटरसायकल पडली. पडली तर मधल्यावर पडली. ती मधल्यावर पडली तर मधला डायरेक्ट मात्र जागेवर गेला, दोघं वाचले. विशेष गोष्ट आहे का नाही. मधल्यावर वीज पडली तर दोघांना काही झालं नाही आणि तो जागेवर गेला. असं
आपले ग्रह मान तशा पद्धतीनं होलिकाने मात्र वरदान मागून घेतलं होतं की अग्नी मला जळू शकत नाही. म्हणून मात्र हा कार्यक्रम जो सुरू झाला तर दांडी पौर्णिमापासून, दांडी पौर्णिमाच्या अगोदर मात्र एक दिवस अगोदर हा सल्ला झाला, तू कशाला चिंता करतो, मी आहे ना. मग दांडी पौर्णिमापासून मात्र जागा निश्चित झाली. तिथं मात्र लाकडाचं लाकडं रचून मात्र ती तयारी झाली. आणि मग मात्र आता होळीच्या दिवशी हा तो दांडा आहे ना आपला, हा दांडा म्हणजे तोच दांडी पौर्णिमाला दांडा रावला. मग सगळे जण मात्र थोड्या 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 गवळी आणून टाकायचे. ते राक्षस मात्र थोडे 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 लाकडं जमा करून तिथे टाकायचे. आणि त्यांचा तो प्लॅन दांडी पौर्णिमापासून तर होळीच्या पौर्णिमापर्यंत सगळं ते लाकडं लोकडं मस्त रचले. आणि होळीच्या दिवशी मात्र होलिकाने मात्र भक्त प्रल्हादाला ना देऊ दिलं, मी तुझी आत्या आहे ना, मी तुझी आत्या आहे ना. मग आत्याने मोठी मोठी मुके घेतले. आत्याने मात्र थोडंसं खायला दिलं. आणि थोडंसं खायला दिलं. मग मात्र मला काय लागतं मात्र भक्त प्रल्हादाला माहिती होतं काय कार्यक्रम होणार आहे. परंतु मात्र काही बोलले नाही. आत्या तर आत्या चाल मग आत्या. मग आत्या त्या होळीच्या सरणावर बसली भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन. आणि मग मात्र तिथं जेव्हा ते पेटवलं, होळी पेटवली, तिचं नाव होलिका होतं आणि आपण होळी म्हणतो आता. त्या टायमाला तिनं असं धरून ठेवलं भक्त प्रल्हादाला, मला अग्नी जाळू शकत नाही, पण माझ्या निमित्ताने मात्र हा जळण, लाकडं जळण, पण मी जळणार नाही. देवतारी त्याला कोण मारी. मग तिथून मात्र जेव्हा पूर्ण खालची लाकडं पेटली, बट जाऊ म्हणजे आपल्याला शरण जायचं ते परमेश्वराला. भक्त प्रल्हादान मात्र त्या देवाचा धावा केला. नवे नवे मात्र ते आज उद्या परवा असं नाही, आंघोळ करूनच नाही, सतत मात्र त्याचा चालताना बोलताना उठताना बसताना खाताना पिताना काढताना भांडताना रात्रंदिवस मात्र नारायण नारायण हा शब्द होता. आणि असं रात्रंदिवस जप करत असताना तो मंत्र सिद्ध झाला. म्हणून मात्र त्या परमेश्वरामध्ये तो स्वतःला विसरून गेला. भक्त प्रल्हाद स्वतःला विसरून आणि देवमय झाला. आणि जो देवमय झाला तर त्याला मात्र तो अग्नी करील तरी काय, तो अग्नी तरील करील काय, उकळतं तेल राहू द्या, नाही तर मग पेटवलेला अग्नी राहू द्या. मग मात्र तिथं असं धरून ठेवलं. होळीमध्ये मात्र व्हाळी मात्र होलिका जळून गेली. आणि भक्त प्रल्हादाला चटका सुद्धा बसला नाही. आज तुम्ही पाहते ना राहाडी जागरण, तुम्ही पाहिलं कधी राहाडी जागरण? राहाडी म्हणजे अशा पद्धतीने हे जे तुम्ही बनवलं ना, अशाच पद्धतीनं असतं ते आपले ते झाडाचे ते कुंड्या ठेवल्या ना, त्या कुंडीपासून तर इथपर्यंत असं असतं. जेव्हा अंगामध्ये हवा येते तर त्या हवेमध्ये तो माणसाच्या पायात काहीच नसतं बरं. ते मात्र त्या अग्नीच्या अंगारावरती लाकडाचे मात्र कोळशे असतात, ते आगन असतं, ते एवढं जाड लाकडाचे ते त्याच्यावरती चालतात. ते फोड नाही फाड नाही काही नाही. हेच नाही तर एक गोष्ट तर आता घडली होती शिवटिकडीवरती. एक त्याच्या अंगात आलं आणि होमकुंड चालू आहे ना तिथं, तर एवढं लाकड रगडतं डायरेक्ट होमकुंडात फेकलं. आता ते पाहिलं आम्ही, ते प्रसाद मंदिराला ते अगरबत्ती घेतल्याची वळत तिचं दिसतं ते अगरबत्तीचं ते वरचं ते राहतं ना ते भस्म, ते पडलं लुंगी होतं. त्याला 2-4 छिद्र पडून गेले आमच्या लुंगीला. त्याला त्या अग्निकुंडात टाकलं तर एवढं एवढं सुद्धा नाही ना त्या साडीला, कुलती नाही, काहीच नाही, काहीच नाही, पायाला फोड सुद्धा नाही. हजेरी गेली. मग पाहिलं तर म्हणे काहीच नाही म्हणे, मी मलाच माहित नाही कुठं होते म्हणे. त्याच
दिवसापासून तिच्या अंगात हाजरी चालली नाही. तिला कुंडात फेकलं, ती हाजरी निघून गेली. म्हणजे हा एक अनुभव आहे. म्हणून मात्र याच्या करता ती होळी आहे, राक्षसीने ती. आणि हा राक्षसींना त्याच्यामध्ये आपण जे मात्र नैवेद्य पाणी देतो, त्याला जी प्रदक्षिणा मारायची तर ती मात्र शिदीने उलटी प्रदक्षिणा मारायची. उलटी प्रदक्षिणा मारायची. आणि त्या होळीची जी राख आहे दुसऱ्या दिवशी, ती होळीची राख मात्र तुम्ही तावीत मध्ये भरली, भस्म म्हणून लावली तर चित्ता भस्म म्हणते त्याला. काय सुद्धा पंचमहाभूतांनी मात्र राक्षसून जरी असले तर तिथं नाही, लाकूड कुठलंही राहू द्या, जळल्यानंतर भस्म होतो. एवढा पंचमहाभूते मात्र विलीन होऊन गेले. म्हणून मात्र तो भस्म महत्वाचा असतो. आणि सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये पाणी तापत ठेवलं, तो भस्म दुसऱ्या दिवशी पाण्यात एकत्र करून अंगाला लावला असं 10-5 मिनिटं मात्र सुकू दिलं. सूर्यनारायणच्या उष्णतेने पाणी तापलेल्या पाण्यानं आंघोळ केली तर इडापिडा जाते. या पद्धतीनं ही होळी आणि होळीचा सण असे बरेचसे विधी त्याच्यामध्ये. वर्षातून येणारे जे सण आहे ना, त्या सणाच्या दिवशी बरेचसे असे छोटे छोटे विधी आहे. कर्ज मिटत नाही, पैसा हातात येत नाही, शारीरिक स्वास्थ्य नाही, घरात एकोपा नाही, प्रयत्न करूनही मात्र पाहिजे तसं यश नाही, उत्पन्न नाही. तर या सगळ्या बाबतीमध्ये प्रत्येक सणातून काही ना काही घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही कधी कधी सांगत असतो, तुम्हाला असा कार्यक्रम असला का त्या पुढच्या सणाबद्दल मात्र तुम्ही प्रश्न विचारीचा. आता आम्ही काय म्हणलो पहिलं तुम्हाला, आम्ही सणच पाहिला नाही. मसाल्याला कुरडई का करते, भजे का करते, सार भात का करते, आणखीन काही करते तुम्ही, आता आम्हाला काय माहिती नेमकं त्याच्यातून. आता त्याच्यातून वळेही करते, वळेला मग ते करतं बा ते. तर तुम्ही चारेची पेंडी आणली, चारेची पेंडी मात्र वळेला लावली अशी, तिचे शेंडे मात्र पेटवले आणि हिजवली ती, आणि ती जनावरांना खाऊ घातली तरी इडापेडा जाते. त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याची वाटी टाकली, खोबऱ्याची वाटी, आणि खोबऱ्याची वाटीमध्ये निम्मी अर्धी जळली, आणि तिन्ही अर्धी जळली, निम्मी अर्धी जळलेली ती खोबऱ्याची वाटीचा प्रसाद सगळ्यांनी खाला तरी इडापेडा जाते. एक आणखी आपल्यावरती काही कर्ज आहे किंवा एखाद्याकडे आपल्याला काही रक्कम आठ केली, त्यावेळेस पण आपण होळी बिली जागेवरती, त्या जागेवरती आपण पूजा करतो. आता होळीची जागा असणार एवढी, त्या जागेवर तसा पद्धतीनं गुलाल वगैरे हे ते टाकून त्याच्यावरती मधल्या बोटांनी फक्त त्याचं नाव लिहायचं, फक्त गुप्तात ठेवा. त्या जागेवरती ज्याच्याकडे पैसे आठ केले आपल्याला त्याचं नाव लिहायचं फक्त. त्याचं काही एकच नाही, तुम्ही बी लिहू शकते. त्याच्यावरती नावावरती नाव, नावावरती नाव, नावावरती नाव. मग त्याच्यावरती होळी केली तर कदाचित मग तर तुमचं पेमेंट येऊ शकतं. उदरी उदरी हे त्यांनी दिलेलं ज्ञान. आपण काही मात्र एकत आणलं नाही. करता कविता परमेश्वर आहे. अंट्याना दोऱ्या मात्र अंट्याना काही निमित्त आहे, फक्त अंट्यात चुळी निमित्त आहे, फक्त त्याच करणार वेगळं आहे ते. म्हणून मात्र होळीचं योगायोग आहे. तर आणि त्यामध्ये आपला पण विधी आहे ना, एखाद्याचं डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, थंडी येत असेल, ताप येत असेल, इडा पिडा काही असेल तर त्याच्यासाठी पण नागविलीचं पान, बत्तासे, खडीसाखर, गावठी तूप आणि लवंगा हा प्रसाद घेऊन नंतर आपल्याला ते आपल्या अंगावरून उतरून होळीमध्ये
टाकून उलट्या प्रदक्षिणा मारायची. हा आगळा वेगळा विधी. तर उद्याचा दिवस